दरम्यान आताची मोठी बातमी आहे, प्रशांत कोरटकरला तेलंगणातून अटक केल्याची सुद्धा माहिती आलेली आहे। प्रशांत कोरटकर म्हणजे ज्यानं इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांच्याशी फोनद्वारे बोलताना छत्रपती शिवरायांबद्दल अनेक अवमानजनक वक्तव्य केली, विशिष्ट जाती समूहाच्या अनुषंगाने वक्तव्य केली, त्याला तेलंगणातून अटक केल्याची माहिती आहे। प्रशांत कोरटकर दुबईला पळून गेल्याची असे दावे होत होते, सोशल मीडियावर असं पसरवलं जात होतं, मात्र प्रशांत कोरटकरला तेलंगणातून अटक केल्याची माहिती आहे। प्रशांत कोरटकर हा नागपूर स्थित कथित पत्रकार आहे। विशिष्ट जाती अभिनिवेशातून इतरांवर टीका करत असताना इंद्रजित सावंत यांना जीवे मारण्याची धमकी देणं, छत्रपती शिवरायांविषयी अनेक अपमानास्पद अवमानजनक अशी वक्तव्य केल्याप्रकरणी त्याचा पोलीस शोध घेत होते। या मधल्या काळात त्यांना अनेकदा जामिनासाठी अर्ज केले। अभिषेक मुठाळ आपले प्रतिनिधी अधिक माहिती देतात। अभिषेक, प्रशांत कोरटकरला तेलंगणामध्ये अटक झाली आहे। गृह विभागातल्या सूत्रांकडून ही माहिती मिळते आहे। कोल्हापूर पोलीस लवकरच या संदर्भातली अधिकृत माहिती देण्याची शक्यता आहे। एकूण आपण यामध्ये पाहिलं तर अटकपूर्व जो जामीन आहे त्यासाठी अर्ज केल्याचं आपल्याला पाहायला मिळालेलं होतं। या अगोदर जर का पाहायचं तर त्यांचा जो अटकपूर्व जामिनासाठीचा जो अर्ज आहे तो देखील फेटाळण्यात आलेला होता आणि त्यामुळेच आता जर पाहायचं तर ते प्रशांत कोरटकर हे कुठेतरी फरार होते अशा प्रकारे देखील आपल्याला समोर येताना पाहायला मिळालेलं होतं आणि आता ते तेलंगणामध्ये त्यांना अटक करण्यात आली आहे। प्रशांत कोरटकरला तेलंगणामध्ये अटक झाल्याची माहिती मिळते आहे। कोल्हापूर पोलीस या संदर्भातली अधिकृत माहिती थोड्याच वेळात देतील असं देखील कळत आहे। अभिषेक, हा कोरटकर दुबईला पळून गेल्याची चर्चा जोरात असताना त्याच्यावरती सुद्धा टीका करण्यात आली होती। यानंतर आता तेलंगणात तो सापडलेला आहे, हे काय कनेक्शन आहे, हा कसा शोध लागला, तपास लागला, याबद्दल काही माहिती आहे का? आतापर्यंत या संदर्भातली अधिकृत माहिती आलेली नाही आहे, मात्र गृह विभागाकडनं असं कळतं आहे की या प्रशांत कोरटकरला अटक करण्यात आलेली आहे। तेलंगणामध्ये ही अटक झाल्याचं कळतं आहे। एकूणच अभिषेक, मी तुम्हाला थोडंसं थांबवतोय। आपल्यासोबत ज्येष्ठ वरिष्ठ विधिज्ञ असीम सरोदे आपल्यासोबत आहेत। असीमजी, या कोरटकरला तेलंगणातून अटक झाल्याची माहिती आहे, मात्र एकीकडे त्याने मुंबई उच्च न्यायालयात जामिनासाठी अर्ज सुद्धा केलेला आहे। यापूर्वीचा तो फेटाळण्यात आला होता कोल्हापूरमधून। आता पुढची कारवाई कशी पाहता आपण? आज कोरटकरची केस उच्च न्यायालयामध्ये लिस्टेड होती, परंतु त्याला जर अटक झाली असेल तर ते अर्ज आपोआपच रिस्ट्रिक्शन होते, कारण तो इंटरिम जामीन मिळावा याच्यासाठी होता सुरुवातीला आणि आता आमची सध्या बिल मिळाली म्हणून आता अटक झालेली असेल त्याला रेग्युलर जामीनचा अर्ज करावा लागेल। हा अर्ज काढून घेईल आणि त्यानंतर जामीनच्या अर्जावरची कार्यवाही होऊ शकते। परंतु आता तेलंगणामध्ये पोलिसांनी अटक केली आहे, मला माहिती नाही नागपूरच्या केली की कोल्हापूरच्या केली। तर नागपूरच्या पोलिसांनी केली असेल तर तिथे तेलंगणाच्या पोलिसांकडे त्याची नोंद करावी लागेल आधी आणि मग त्याला महाराष्ट्रात आणावं लागेल। महाराष्ट्रात त्याला कोल्हापूरच्या पोलिसांकडे सुपूर्द करण्याची प्रक्रिया करावी लागेल। त्याच्या आधी त्याची वैद्यकीय तपासणी झाली पाहिजे आणि पुढील सगळी कार्यवाही मग कोल्हापूरच्या न्यायालयामध्ये त्याला कोल्हापूरच्या न्यायालयात प्रोड्यूस करण्यात येईल। जे 2 FIR इतर आहेत, जालना इथे एक FIR आहे, नागपूरला सुद्धा FIR आहे, हे दोन्ही FIR कोल्हापूरला ट्रान्सफर करण्यात येतील आणि तिन्ही FIR वरची कार्यवाही ही आता कोल्हापूरच्या न्यायालयात चालेल। धन्यवाद असीम, तुम्ही दिलेल्या या माहितीबद्दल। आताची मोठी बातमी आहे, छत्रपती शिवरायांचा अपमान करणारा आणि इंद्रजित सावंत, इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांना जीवे मारण्याची धमकी देणारा प्रशांत कोरटकर याला तेलंगणातून त्याच्या मुसक्या आवळलेल्या आहेत पोलिसांनी। मात्र यानंतर आता तेलंगणा पोलिसांकडे नोंद करून महाराष्ट्रात आणून त्यानंतर कोल्हापूर पोलिसांना त्याला सोपवणं आणि यापुढची कार्यवाही याबद्दलची आता प्रक्रिया सुरू झालेली आहे। दरम्यान प्रशांत कोरटकर दुबईला पळून गेल्याची जोरदार चर्चा होती, मात्र तो प्रत्यक्षात भारतातच तेलंगणात असल्याची माहिती आता समोर येते। यानंतर आता त्याच्यावरती कोणती कारवाई होते याकडे तमाम शिवभक्तांचं लक्ष असणार आहे। अभिषेक मुठाळ आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। अभिषेक, याबद्दलचे अधिक अपडेट्स काय होत आहेत? सरकार याकडे आता हे प्रकरण, कारण शिवप्रेमींचं लक्ष या विषयाकडे आधीपासून लागलं होतं, सरकार या बाबतीत काय करेल असं वाटतं? नक्कीच या संदर्भात जर का पाहायचं तर या संदर्भात तक्रार देखील आपल्याला पाहायला मिळत आहे। गुन्हा देखील दाखल झालेला होता। गुन्हा दाखल झाल्यानंतर कुठेतरी संरक्षण घेण्याचा प्रयत्न, अटकेपासून संरक्षण घेण्याचा प्रयत्न देखील आपल्याला प्रशांत कोरटकर याच्याकडनं घेण्यात आल्याचं पाहायला मिळालेलं होतं। मात्र सरकारकडनं या संदर्भात युक्तिवाद करत कुठेतरी सरकारनं आपली बाजू मांडलेली होती आणि सरकारचं देखील असं यामध्ये म्हणणं होतं की कुठेतरी या संदर्भात चौकशी व्हायला हवी आणि प्रशांत कोरटकर हे तेव्हापासूनच फरार असल्याचं आपल्याला पाहायला मिळालेलं होतं। ते एकूणच नागपूरमध्ये असताना देखील त्यांचं लोकेशन हे सापडत